या जयंत कानिटकरच्या काळ्या कोठडीसारख्या दिसणाऱ्या घरात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मरणासारखा होता। नाही, अशा वेळेस आपल्याला काही कळतच नाही ना की आपलं नक्की काय चुकतंय, आपण कशाची शिक्षा भोगतोय। म्हणजे कुणीतरी आपल्या बोलण्यावर, हसण्यावर, प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक श्वासावर कंट्रोल ठेवू पाहतंय। हे फिलिंगच खूप भीतीदायक आहे जज साहेब। आणि सगळ्यात जास्त वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला दिवसभर वाटेल तसं वागवणारा नवरा रात्री मात्र अचानक आपल्याशी प्रेमाने वागू लागतो। त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे सांगू लागतो। तेव्हा ना जज साहेब मनाचा ना पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो की नक्की माझा नवरा वाईट आहे की आजच काहीतरी चुकतंय। मीच माझ्या नवऱ्याला समजून घ्यायला कमी पडतेय, काहीच कळत नाही। पण तो नवरा ज्याला प्रेम म्हणत असतो ना, ते प्रेम नसतं, ते मॅनिप्युलेशन असतं। आणि त्याच मॅनिप्युलेशनमुळे माझा नवरा सुद्धा सुधारेल, आमचा संसार सुद्धा सुखाचा होईल अशी आशा अनेक बायका त्यांच्या मनात ठेवतात। आणि त्याच आशेपायी ते विषारी नातं आयुष्यभर रेटत राहतात। जज साहेब, मला माझं दुःख सांगायला, माझं सत्य सांगायला माझ्या पाठीशी माझ्या हक्काचे आई बाबा तरी आहेत, माझं माहेर आहे, विश्वासार्हा मित्र आहे। पण कितीतरी बायका अशा आहेत त्यांच्याकडे कुणीच नाहीये। पण अशा अनेक बायका आहेत ज्यांना हे सत्य कोणालाच सांगता येत नाही, कारण त्यांच्याकडे माघार घेण्याचा पर्यायच नसतो, त्यांच्याकडे कुणाचा आधारही नसतो। आणि कधी तो आधार दिसला तरी त्यांना मात्र सतत असंच वाटत राहतं की मीच माझ्या संसारात कुठेतरी कमी पडतेय, हीच जुळवून घेतलं नाही, मी माझा संसार असा अर्ध्यात कसा मोडू। आणि म्हणून त्या एकटीने ते आयुष्य जगत राहतात। जयंत, काय म्हणाला होतास तू? तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कुणीच करू शकत नाही। हो, आज सगळ्यांसमोर सांगते मी ही गोष्ट, तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कुणीच करू शकत नाही। पण तुझं हे जबरदस्तीचं प्रेम मला हवंय का हे एकदा तरी विचारलंस का तू मला? पण तू काय केलंस? तुला हवं तेव्हा माझ्यावरचं प्रेम दाखवलंस आणि हवं तेव्हा माझ्यावर जबरदस्ती करून, माझ्या घरच्यांचा छळ करून, चार भिंतींच्या आत कोंडून ठेवून माझं मन ठेचून काढलंस। जयंत, एक गोष्ट तुला कधीच कळली नाही आणि कळणारही नाही, बाईच्या नकारात होकार शोधता तुम्ही पुरुष। ती काहीही म्हणत असली तरी तुमच्यासाठी तिच्या मनात फक्त प्रेमच आहे अशी गोड समजूत करून घेता तुम्ही। जयंत, एक गोष्ट आता कान उघडे ठेवून ऐक आणि कायमची मनावर कोरून ठेव, बाईचा नकार हा नकारच असतो। त्याला नात्याचं, प्रेमाचं गोड गोंडस लेबल लावून कुठलीही जबरदस्ती खपवून घेतली जाऊ शकत नाही। आणि म्हणूनच इथे असलेल्या प्रत्येक स्त्रीला मला सांगायचंय, तुमच्या बहिणीला, वहिनीला, मैत्रिणीला तुम्ही त्यांच्या बरोबर आहात असा विश्वास द्या। त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून त्या आनंदात आहेत असा गैरसमज करून घेऊ नका। त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी दुःख लपलेलं असू शकतं, त्याचा शोध घ्या। आणि स्वतःसाठी सुद्धा तितक्याच सक्षम व्हा। आपल्यासाठी आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे। आता रडायचं नाही, रडवायचं, अन्यायाला भिडायचं। मिस्टर जगताप, तुम्हाला काही बोलायचंय? येस युअर ऑनर। आता माझ्या आशिलानं खूप महत्त्वाचं वाक्य बोललंय, बाईचा नकार हा नकारच असतो। नो मीन्स नो। पण इतक्या साध्या वाक्याचा अर्थ आपण कधी समजूनच घेतला नाही। किती साधा शब्द आहे, नाही नाही। मग या शब्दाचं एक्सप्लेनेशन आपण का द्यायला होतो बाईला? तिच्या मनाचा विचार का नाही करत कधीच? एखादी बाई एखाद्या गोष्टीला नो म्हणत असेल, नकार देत असेल तर त्याची खूप मोठी किंमत मोजायला लावतो आपण बाईला। इतके दिवस जान्हवी मॅडमने सगळा अन्याय सहन केला, पण याचा अर्थ त्यांना सगळं मान्य होतं
आणि त्यांनी आयुष्यभर सगळा त्रास सहन करायला पाहिजे असं नाही ना. त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी आनंदासाठी न्याय मागायचा हक्क आहे आणि तो कन्सिडर करूनच तुम्ही तुमचा निर्णय सांगावा एवढीच विनंती आहे. थँक्यू. डॉक्टरांचा फोन येतोय. हॅलो. हां डॉक्टर, ते पप्पांना चेकअप करायला कोण डॉक्टर आले होते, काय त्यांच्याबद्दल काही कळलं का? नाही, पण आम्हाला त्या डॉक्टरबद्दल अजून काही कळलं नाही आहे. पण आमच्या स्टोर रूमच्या CCTVमध्ये एक अनोळखी व्यक्ती जाताना दिसते आणि आमच्या स्टोर रूममधून काही ड्रग मेडिसिन्स गायब आहेत. डॉक्टर ऐका ना, ते फुटेज मला प्लीज पाठवू शकता का? म्हणजे मी पण माझ्या परीने त्या व्यक्तीला शोधायचा प्रयत्न करेन. आय एम सॉरी मिस्टर सिद्धिराज, पण त्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत नाही आहे चेहरा. पण मी हे खात्रीने सांगतो की ती बाई आमच्या स्टाफपैकी नाही आहे. पण डॉक्टर, ती व्यक्ती बाई होती हे नक्की आहे ना? म्हणजे आणि कशी, म्हणजे साधारण कशी दिसत होती? तिने साडी कोणती घातली होती? साडीचा रंग काय होता? उंची वगैरे साधारण काहीतरी तर कळत असेल तिकडनं. मला थोडा वेळ द्या मिस्टर सिद्धिराज. ठीक आहे. नाही भावना, बघ माझं मन मला सांगतं की ती व्यक्ती नक्की 100% नीलांबरी वहिनी असणार. एकदा का ते फुटेज आपल्याला मिळालं आणि त्या औषधाचं नाव कळलं ना आपल्याला, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पण सिद्धिराज, आत्ताच डॉक्टर म्हणाले ना की त्या फुटेजमध्ये क्लिअर काही दिसत नाहीये. जर का ती व्यक्ती नीलांबरी वहिनीच असतील तर आपल्याला त्यासाठी काहीतरी ठोस पुरावे गोळा करायला लागतील. नाही भावना, नीलांबरी वहिनी असल्या कसलेल्या गुन्हेगार आहेत ना की त्या सहजासहजी कुठलाही पुरावा मागे सोडतील असं मला वाटत नाही. कसं शोधायचं तेच कळत नाही आता. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला पुरावे नक्की सापडतील आणि आपण पप्पांच्या गुन्हेगाराला पकडणार. नाही काय वाटेल तर झालं ना, तर ते फुटेजमधली व्यक्ती कोणती हे शोधायलाच पाहिजे आपण. माय लॉर्ड, आता जान्हवी कानिटकर जे काही बोलल्या ते भावनिक मुद्दे आणि कोर्ट भावनिक मुद्द्यांच्या आधारावर निकाल देऊ शकत नाही. त्या जे काही बोलल्या, त्यांनी माझ्या क्लायंटवर डोमेस्टिक व्हायलन्सचे आरोप लावले, त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पुरावे नाहीयेत. हो, पण त्यांनी जे सोचलंय ते आदरणीय कोर्टासमोर सक्षमपणे मांडलंय आणि त्यांचे मुद्दे भावनिक असले म्हणून ते खोटे ठरत नाहीत. कोर्टानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकलं आहे आणि मुद्द्यांची नोंद केलेली आहे. आम सॉरी जज साहेब, प्लीज माझं ऐकून घ्या. हे बघा, मला अजून काहीतरी बोलायचं आहे. हे बघा, मी माझ्या जानूवर आजवर फक्त आणि फक्त मनापासून प्रेमच केलंय, पण तिने माझ्या प्रेमावर संशयाचा, रागाचा, या सगळ्याचा लेबल लावलाय. पण दॅट्स नॉट द ट्रूथ. ते खरं नाहीये. तुम्ही प्लीज एकदा माझ्या बाजूने विचार करा. हो, मी माझ्या जानूच्या सुखापलीकडे दुसऱ्या कशाचाच विचार केला नाहीये. मी तिच्यासाठी वाटेल ते केलंय आणि यापुढेही मी करू शकतो. मिस्टर कानेटकर, तुम्हाला तुमचं मत मांडण्यासाठी पुरेसा वेळ कोर्टाने दिला होता. आजची सुनावणी इथंच थांबवण्यात येत आहे. कोर्टानं दोन्ही बाजूचं म्हणणं नोंदवून घेतलेलं आहे. अंतिम निकालाची सुनावणी उद्या होईल. द कोर्ट इज ॲडजंट.